नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महानर्सिंग यूट्यूब चॅनल वरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, अनेक विद्यार्थ्यांनी कॅप 2 मध्ये बेटरमेंट केलेलं होतं। अनेक विद्यार्थ्यांना कॉलेज लागलेलं नव्हतं, पण त्या विद्यार्थ्यांना प्रश्न पडलेला होता की एकंदरीत आपण कॅप 3 मध्ये आपला ऍडमिशन पक्क करून घेऊया। तर त्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची गोष्ट आलेली आहे, ते म्हणजे एमएसटी सीईटी नर्सिंगने कॅप 3 चा आणि कॅप 4 चा एकंदरीत संपूर्णपणे शेड्यूल पब्लिश करून दिलेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण जो शेड्यूल आहे हा सरळ आणि सोप्या भाषेत आपण समजून घेऊया। यामध्ये खूपच महत्त्वाची गोष्ट त्यांनी सांगितलेली आहे, जे तुमचं ऍडमिशन पक्क करण्यामध्ये मदत करेल। तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जर चॅनल वरती फर्स्ट टाइम व्हिजिट करत असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राइब, लाईक आणि शेअर करा, कारण यापुढे सुद्धा आम्ही एमएस नर्सिंग सीईटीचे ॲज वेल ॲज नर्सिंग सेक्टरच्या सगळे इन्फॉर्मेशन फर्स्ट टाइम या चॅनल वरती आणि या यूट्यूब वरती घेऊन येत असतो। तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। विद्यार्थी मित्रांनो, सदरचा शेड्यूल हा 5 सप्टेंबरला रिलीज करण्यात आलेला होता। खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी मला प्रश्न विचारलेले होते की एकंदरीत कॅपचा जो शेड्यूल आहे हा कधी पब्लिश होण्यात येईल। तर एकंदरीत त्यांनी आज टीचर डेच्या दिवशी त्यांनी शेड्यूल पब्लिश केलेला आहे। परंतु हा शेड्यूल त्यांनी लेट का पब्लिश केला याची सुद्धा मी माहिती व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। एकंदरीत सगळ्यात अगोदर आपण शेड्यूल समजून घेऊया। विद्यार्थी मित्रांनो, इथं त्यांनी सगळ्यात महत्त्वाची इन्फॉर्मेशन दिलेली आहे, ते सुद्धा एकदा समजून घ्यायला पाहिजे। त्यामध्ये त्यांनी सांगितलेले आहे, Indian Nursing Council, New Delhi, wide above refer notification dated 13 January 2025 has decided the last date of admission for BSc Nursing course as 13 September 2025। बघा, सगळ्यात अगोदर आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला ध्यानात ठेवावी लागेल की एकंदरीत एमएस नर्सिंग सीईटीने हा शेड्यूल लेट टाकण्याचं कारण म्हणजे एकंदरीत जे आयएनसी आहे, जे नर्सिंग किंवा सगळ्या सेक्टरला कंट्रोल करत असते किंवा त्यांची एक ऑथराइज कमिटी आहे, तर ते इंडियन नर्सिंग काउन्सिल आहे। त्यांनी काय ठरवलेलं होतं की 13 जानेवारीला त्यांनी ठरवलेलं होतं की एकंदरीत या वर्षीचे जे ऍडमिशन आहे 30 सप्टेंबर 2025 पर्यंत झाले पाहिजे आणि हेच लास्ट डेट असणार आहे। यापुढील जे ऍडमिशन आहे ते ग्राह्य धरल्या जाणार नाही। तर त्याकरिता जे एमएस नर्सिंग सीईटी आहे त्यांनी काय केलं, ॲज पर अबोव रेफर नोटीस 2 कॅप राउंड आर कंप्लीटेड in view of the last date of admission. This office has decided to conduct the subsequent cap round to fill the remaining vacancy. After completion of cap round, the seat remaining vacant will be filled by the institutional level round. The schedule for cap round and institutional round is given below. आता सगळ्यात महत्त्वाची विद्यार्थी मित्रांनो, इथं त्यांनी सांगितलेलं आहे की एकंदरीत दोन जे शेड्यूल होते कॅपचे ते संपूर्ण कंप्लीट झालेले आहे, परंतु आता उर्वरित 3 आणि 4 चा शेड्यूल त्यांनी पब्लिश करून टाकलेला आहे। परंतु त्यानंतर सुद्धा जे नवीन कॉलेज आहे, जुने कॉलेज आहे, त्या कॉलेजमध्ये जर एखादी वॅकन्सी राहिलेली असेल, सीट रिकामी राहिलेले असतील, अशा खूप साऱ्या सीट राहणार आहे। यामध्ये काही घाबरण्याचं कारण नाही, परंतु ज्या सीट राहतील तर त्या इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंडनं भरल्या जातील। त्यामध्ये कॅप 5, कॅप 6 असं काही नवीन कॅप येणार नाही। तर एकंदरीत विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या मनामध्ये आणि डोक्यामध्ये फिक्स करून टाका की एकंदरीत एमएस नर्सिंग सीईटी थ्रू कॅप 4च असणार आहे, त्या व्यतिरिक्त कोणतीही कॅप नसणार नाही। तर सगळी माहिती आपण आता एक एक सोप्या सोप्या भाषेमध्ये समजून घेऊया। हा जरी टेंटेटिव्ह शेड्यूल आहे तरी यामध्ये काही मायनर चेंजेस होणार नाही, झाले तरी मायनर चेंजेस होतील, त्यापेक्षा काही होणार नाही। त्यामध्ये त्यांनी दाखवलेलं आहे, डिस्प्ले ऑफ सीट मॅट्रिक्स फॉर कॅप राउंड 3 हे 6/9/2025 ला पब्लिश होऊन जाईल। म्हणजे उद्याच तुम्हाला टेंटेटिव्ह जे सीट मॅट्रिक्स आहे, म्हणजे कोणत्या कॉलेजला किती जागा रिकाम्या आहेत, तुमच्या कॅटेगरीची जागा तिथे अवेलेबल आहे का नाही, हे सगळं त्या 6 सप्टेंबरला पब्लिश होऊन जाईल। त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन प्रेफरन्स आणि चॉईस फॉर्म फिलिंग जी प्रोसेस आहे ती सुद्धा 7 ते 9 सप्टेंबर पर्यंत कंप्लीट होऊन जाईल। तर आता ते केव्हा होईल, तर 11:59 पर्यंत तुम्हाला फॉर्म फिलिंग करता येईल। आता इलिजिबल कॅन्डिडेट कोणते, हे सुद्धा खूप साऱ्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न पडलेला आहे, तरी सुद्धा मी एकदा तो कन्फ्युजन दूर करून देतो। तर इलिजिबल कॅन्डिडेट कोणते, तर त्यामध्ये सगळ्यात अगोदर ज्या विद्यार्थ्यांनी कॅप 2 मध्ये बेटरमेंट केलेलं आहे, त्यानंतर ज्या विद्यार्थ्याच्या नावापुढे नो चेंज आलेला आहे, ज्या विद्यार्थ्यांना चॉईस इज नॉट अवेलेबल आलेला आहे, असे विद्यार्थी नक्कीच कॅप 3 आणि 4 साठी एकंदरीत इलिजिबल राहणार आहे। हे सुद्धा तुम्ही नोट करून घ्यावी। त्यानंतरचा जर आपण पॉइंट पाहिला विद्यार्थी मित्रांनो, डिक्लेरेशन ऑफ सिलेक्शन लिस्ट फॉर कॅप राउंड 3 फॉर बीएससी नर्सिंग कोर्स ऑनली। जे बीएससी नर्सिंग कोर्स आहे त्यासाठी कॅप राउंड 3 चा जो सिलेक्शन लिस्ट आहे, म्हणजे एकंदरीत पात्र जे उमेदवार झाले आहेत त्यांची सिलेक्शन लिस्ट ही 11 सप्टेंबरला लागून जाईल। ठीक आहे,
आणि 11 सप्टेंबरला ही जी लिस्ट आहे त्यामध्ये समजून घ्यायचं की 50% ऍडमिशन हे कन्फर्म झालेलं आहे. आता उर्वरित 50% ऍडमिशन कन्फर्म करण्यासाठी तुम्हाला फिजिकली जॉईनिंग अँड फिलिंग स्टेटस रिटेन्शन फॉर्म विथ ऑल रिक्वायर ओरिजिनल डॉक्युमेंट अँड रिक्वेझाइट फी बाय डीडी चेक हे सुद्धा तुम्हाला 12 ते 15 सप्टेंबर पर्यंत संध्याकाळच्या 5:30 वाजेपर्यंत कंप्लीट करणे आहे. आता इन्क्लुडिंग हॉलिडे, जरी सुट्ट्या जर असतील मधात तर त्या दिवशी सुद्धा तुम्ही कॉलेजला जाऊ शकता. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, फिजिकली जॉईनिंग आणि स्टेटस रिटेन्शन फॉर्म कसा काय गोष्टी असतात, डीडी कसा भरायचा, ओरिजिनल डॉक्युमेंट कोणते लागतात, त्यासाठी स्पेशल व्हिडिओ मी बनवलेला आहे. नक्की तुम्ही युट्यूब वरती आमच्या चॅनल वरती जाऊन तो व्हिडिओ चेकआउट करू शकता. एकंदरीत विद्यार्थी मित्रांनो, कॅप 3चा जो शेड्यूल आहे तो पूर्णपणे तुम्हाला कळलेला असेल. त्यामध्ये काही तीळ मात्र शंका तुमच्याकडे उरलेली नसावी. आता जर काही प्रॉब्लेम असतील तर नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा, त्यावरती मी सोल्युशन देण्याचा प्रयत्न करतो. आता त्यापेक्षा सुद्धा तुम्हाला पर्सनल सोल्युशन हवे असेल तर नक्की तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणाऱ्या व्हॉट्सअप चॅनल लिंकला जॉईन व्हा. तिथे आम्ही तुम्हाला फ्री काउन्सिलिंग देण्याचा प्रयत्न करतो. आता प्रश्न पडतो कॅप 4. ठीक आहे, आता या व्हिडिओमध्ये आपण कॅप 4 बद्दल सुद्धा माहिती जाणून घेऊया, कारण हे सुद्धा सिमिलरली प्रोसेस होणार आहे, तर ते सुद्धा तुम्हाला माहित पाहिजे. एकंदरीत विद्यार्थी मित्रांनो, स्क्रीनवरती परत तुम्हाला शो होत असेल डिस्प्ले ऑफ सीट मॅट्रिक्स फॉर कॅप राऊंड 4. बघा 15 सप्टेंबर पर्यंत कॅप 3 हे संपूर्णपणे एंड होऊन जाईल. आता प्रश्न पडतो कॅप 4चा, तर तो 16 सप्टेंबरला सीट मॅट्रिक्स डायरेक्ट पब्लिश होऊन जाईल. ठीक आहे, त्यामध्ये काही गॅप राहणार नाही कारण शेड्यूल पब्लिश झालेला आहे. आता त्यानंतर आहे ऑनलाईन प्रेफरन्स आणि चॉईस फॉर्म फिलिंग प्रोसेस, हे सुद्धा 16 ते 18 सप्टेंबर पर्यंत 11:59 पर्यंत कंप्लीट होऊन जाईल. जे इलिजिबल कॅन्डिडेट आहेत, जे बेटरमेंट केलेले आहे, चॉईस इज नॉट अवेलेबल आलेला आहे, नो चेंज आलेला आहे, त्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन चॉईस प्रेफरन्स फिलिंग प्रोसेस ही चालू असणार आहे. ती केव्हा असणार आहे तर 16 ते 18 सप्टेंबर. आता त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म फिलिंग केलेला आहे तर डिक्लेरेशन ऑफ सिलेक्शन लिस्ट कॅप 4 ची ही 20 सप्टेंबरला येऊन जाईल. आता त्यानंतर 20 सप्टेंबरला आलेली जी यादी आहे, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो फिजिकली जॉईनिंग, फिलिंग स्टेटस रिटेन्शन फॉर्म आणि जे काही डॉक्युमेंट आहे, रिक्वेझाइट डीडी आहे, ते प्रत्यक्ष कॉलेजला देण्याची जी दिनांक आहे ती 21 ते 23 सप्टेंबर असणार आहे संध्याकाळच्या 5:30 वाजेपर्यंत. यामध्ये जर एखादी सुट्टी येत असेल तर ती सुद्धा तुम्हाला कन्सिडर करून घेणं आहे, त्यामध्येच तुम्हाला तिथे जाणे आहे. सेम ॲज इट इज मी तेच सांगतो तुम्हाला. जर याच्या रिलेटेड तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर मी याच्यावरती पूर्णपणे डिस्क्रिप्टिव्ह खूप सारे व्हिडिओ बनवून टाकलेले आहे की डीडी कसा भरावा, ठीक आहे, डॉक्युमेंट कोणते पाहिजे, त्यानंतर एकंदरीत ऍडमिशन प्रोसेस काय असते, बेटरमेंट प्रोसेस काय असते, कॅन्सलेशन प्रोसेस काय असते, यावरती सिंपल आणि सरळ भाषेमध्ये मी व्हिडिओ बनवलेले आहेत. नक्की तुम्ही चेकआउट करू शकता. आता विद्यार्थी मित्रांनो, तुमचा जो कॅप 3 आणि कॅप 4चा जो संपूर्ण शेड्यूल आहे तो शेड्यूल मी तुम्हाला पूर्णपणे एक्सप्लेन केलेला आहे. हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.